यंत्रणा आहेत, सीबीआय असेल, ईडी असेल, या यंत्रणांचा कसा वापर केला जातो हे आपण सर्वजण पाहतो आहोत। त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत आहे। काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आज गांधी चौक आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कशासाठी आंदोलन केलं काय? आज या ठिकाणी लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि देशभर आणि महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे। देशात चालणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात जे काही भाजप सरकारचं चालू आहे, ईडीच्या माध्यमातून जे काही केंद्रीय यंत्रणा आहेत, सीबीआय असेल, ईडी असेल, या यंत्रणांचा कसा वापर केला जातो हे आपण सर्वजण पाहतो आहोत। आज नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचा पूर्ण मालमत्ता त्यांनी कशा पद्धतीने जप्त केली आणि आज देशाच्या नेत्या काँग्रेस पक्षाच्या सर्वे सोनियाजी गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जो काही खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर आज जी काही कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे, त्याच्या विरोधात आज महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर जिल्ह्याची महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहे। ज्या घराण्यानं या देशासाठी स्वतःचे प्राण दिले, अशा घराण्याच्या आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये आज राहुलजी गांधी संपूर्ण देशामध्ये पायी न्याययात्रा काढून एका सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत आहे। आपण पाहतोय की जे वृत्तपत्र गेल्या अनेक दिवसापासून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला वाचा फोडण्यासाठी तेव्हापासून चालू आहे, त्या नॅशनल हेराल्डची मालमत्ता जप्त करण्याचं काम या लोकांनी केलं आणि राहुलजी गांधी आणि श्रीमती आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल करून ईडीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या। याचा निषेध म्हणून संपूर्ण महिला काँग्रेस आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलेली आहे। आम्हीसुद्धा लातूर जिल्ह्याच्या महिला, आम्ही सर्व जरी आज इथं 25-25 महिला असलो तरी आमच्या तालुक्याने आमच्या महिला या भारतीय जनता पक्षाचा निषेध व्यक्त करत आहेत त्या ठिकाणी।